जीवन मूल्यांची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन. सर्व महामातांना व त्यांच्या त्यागाला आणि विचारांना माझे कोटी कोटी वंदन. आणि सर्व ऑनलाईन जोडलेल्या मैत्रिणींना सविनय जय भीम आणि शब्द सुमनांनी सर्वांचे स्वागत करते. आजचे दिन विशेष आपण बघूया. 1923 साली सार्वजनिक विहिरी इत्यादी वापरण्याचा हक्क असावा असा ठराव कालीचरण नंदागवळी यांनी कौन्सिल मध्ये मांडला. 1942 मध्ये सक्तीचे मोफत शिक्षण घेण्याबाबत मध्य प्रांत कौन्सिल मध्ये ठराव पास करण्यात आला होता. भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघावी लोखंडे या थोर कामगार नेत्यास त्यांच्या महान कार्यास 1976व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कष्ट, त्याग व जिद्दीला, त्यांच्या क्रांतिकारी विचारांना, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे आज. राजराणी असूनही राजयोगिनी झाली पुण्याची कामे करुनी, पुण्यश्लोक म्हणून जनमानसी अमर झाली. या अशा लोकांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा या इंदोरची महाराणी यांना संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करून आपण आजच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. मेत्ता बुद्धिस्ट महिला संस्था आयोजित आम्ही आहोत सेतू, मैत्री हाच आमचा हेतू या ब्रीद वाक्याला अनुसरून वर्षावास कालखंडात ऑनलाईन वाचन करीत आहोत. तर आपण दररोज प्रथम स्त्री शरण पंचशील घेऊन सुरुवात करीत असतो. तर वंदना घेण्याकरिता आयुनी मालाताई बडवे यांना मी विनंती करते की त्यांनी वंदनेला सुरुवात करावी. मालाताई आहात का? हो होत आज आपल्याला सगळ्यांना गीताची सगळ्यांना आतुरतेने वाट बघत असतो आपण. आणि आपण जास्त वेळ न घालवता गीत गायनासाठी मी आमंत्रित करते. ललिताताई विजयाताई खंदारे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या गीताला सुरुवात करावी. विजयमाला खंदारे. हा, विजया मालाताई खंडारे आहेत का? आहे नाही का विजयाताई? हो आहे ताई, बसले. हा बरं, गीत गायनाला सुरुवात करत आहे तुमच्या. बरं 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 ठीक आहे. उषाताई एक मिनिट ताई. उषाताई आपला माईक बंद करा प्लीज. मगापासून चालू आहे, इतरांना खूप डिस्टर्ब होत आहे, आवाज येतो नाही. सर्व महामानवाला तिरवार वंदन आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बहिणींना जय भीम. करते सुरुवात आता. मला बाहेराती सपन पडलं, मला बाहेराती सपन पडलं, भारत रत्न भीमाचं, संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसलाय रतात, संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसलाय रतात. जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा, जणू काय इंग्लंड जर्मनचा राजा, तसाच भीमराव दिसतय माझा, तसाच भीमराव दिसतय माझा. पायात बुट हाय, डोक्यावर हाट हाय, पायात बुट हाय, डोक्यावर हाट हाय, इरफन दिसतय कोटात, संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसलाय रतात, संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसलाय रतात. रथाच्या भोवती जमलाय तांडा, रथाच्या भोवती जमलाय तांडा, रथाला लावलाय निळाचा झेंडा, रथाला
निळाचा झेंडा निळ निळ लुक हाय निळ निळ लुक हाय त्यात भीमय काय कोट्यावधी गण गोतात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात फुलांनी सजलाय चांदीचा रथ फुलांनी सजलाय चांदीचा रथ वरुणी करताय चम चमचम करताय वरुणी छत चमचम करताय वरुणी छत चांदीचा रथ हाय त्याला पण छत हाय चांदीचा रथ हाय त्याला पण छत हाय रथ हाय 100 लाखात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात मला बायराती सपान पडलं भारत रत्न भीमाचं मला बायराती सपान पडलं भारत रत्न भीमाचं संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रतात जय भीम ताई सर्वांना जय भीम सर्वांना जय भीम ताई. खूप सुंदर गीताची निवड केली आपण आज आणि खूप सुंदर गीत गायलं. खरंच बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार जेव्हा आपण म्हणतो तर असंच नाही, त्यांच्या एका भारतीय संविधानावर पूर्ण जगाचं राज्य कारभार चालतो आहे आणि अशा महापुरुषाचं तुम्ही आज गीत इतकं सुंदर शब्दात गायलं, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. खूप सुंदर गीत गायलं ताई. फक्त थोडा आवाजाचा हे होतो का, ते मला वाटतं नेटचा प्रॉब्लेम असेल तर थोडं हे होत होतं, पण खूप सुंदर गीत गायलं. शब्द शब्द समजला सगळ्यांना. खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. अश्वजितांनी त्यांना म्हटलं, ये धम्मा हेतुप्प भवा हेतू ते संग तथागतो आह ते संच यो निरोधो एवं वादी महासमनो. म्हणजे जे महाश्रमण आहेत, जे शाक्य कुलामध्ये जन्मलेले आहेत, त्यांचं शिष्यत्व, त्यांची परिव्रज्या मी धारण केलेली आहे, तेच माझे आता गुरु आहे आणि त्यांनी सांगितलेल्या या धम्माला मी अनुसरतो. त्यांनी जो धम्म सांगितला, त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक गोष्टीला हेतू आहे, कारण आहे, त्या गोष्टीचा उदय होतो आणि व्यय होतो, एवढं मला समजलेलं आहे आणि म्हणून मी त्यांचा धम्म हा धारण केलेला आहे. मग त्यांनी हे सांगितल्यानंतर त्यांनीही अश्वजितांचे जे गुरु होते, म्हणजेच तथागत सम्यक संबुद्ध जे होते, त्यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यापूर्वी त्यांनी महामोगलान यांना ही गोष्ट सांगितली. लहानपणी हे दोघेही मित्र असताना सारीपुत्तांचं नाव उपतिस्थ होतं आणि मोगलान यांना कोलित नावाने संबोधल्या जात होतं. तर हे जेव्हा त्यांना समजलं की आता आपल्या दोघांनाही तथागतांचं शिष्यत्व पत्करायचं आहे, तर त्यावेळी आपले जे पहिले गुरु आहेत, जे संजय वेलट्टीपुत्त जे होते, त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागेल की तुम्ही आमच्या सोबत चला. तर त्यांनी सांगितलं, त्यांच्याजवळ गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही असे आम्हाला अश्वजित भेटलेले आहेत, एक त्यांचे जे महाश्रमण आहेत त्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे आणि आमची देखील इच्छा आहे की त्यांचं शिष्यत्व आम्हालाही पत्करायचं आहे, तर तुम्ही देखील आमच्या सोबत चलावं, अशी त्यांनी संजय वेलट्टीपुत्त यांच्याकडे जेव्हा इच्छा प्रकट केली, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही देखील जाऊ नका, आपण तिघांनी मिळून हा जो संघ आहे हा सांभाळूया. त्यांनी जाण्यास नकार दिला, परंतु हे दोघेही सारीपुत्त आणि महामोगलान जे होते, त्यांनी तिथे न थांबता तथागतांकडे त्यांनी गेलेले आहेत. आणि आपण बघतो की ज्यावेळी ते तिथे गेले, तर त्यावेळी लांबूनच येताना, दुरूनच येताना या दोघांना बघून तथागतांनी म्हटलेलं आहे की माझ्या धम्माचे 2 शिलेदार, म्हणजे माझा उजवा आणि डावा हात जो आहे ते आता येत आहेत, किंवा जे सगळ्यात उच्च स्थानी असणारे जे माझे शिष्य असतील ते दोघेही येत आहेत. तर हे सांगितल्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवज्जित झाले
म्हणजेच या धम्माची दीक्षा घेतली. दीक्षा आणि उपसंपदा आपण मागच्या काही भागांमध्ये वाचलेला आहे. आणि ही जी दीक्षा झालेली आहे ही वेळुवनामध्ये ज्या ठिकाणी तथागत आपल्या शिष्यांना धम्म देसना देत होते त्यावेळी हे तिथे गेलेले आहेत आणि यांची हे परिव्रजित हे धम्मामध्ये आलेले आहेत. म्हणजेच यांनी तथागतांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. आणि ते म्हणत असताना बघा फक्त 2 शब्द त्यांनी म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? एही भिक्कवे. हे 2 शब्दांनी त्यांची उपसंपदा झालेली आहे. म्हणजे भिक्खूंनो या एवढं म्हटल्यानंतर त्यांची उपसंपदा झालेली आहे. त्यानंतर संजय वेलट्टीपुत्तचे जे 250 शिष्य होते ते देखील यांच्यासोबत आलेले आहेत. हेही तिथे ते देखील बुद्धांचे शिष्य झालेले आहेत असं इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर आहे राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. आपण बघितलं की ज्यावेळी सिद्धार्थ गौतम आपलं गृहत्याग करून जेव्हा निघालेले होते तर तेव्हा ते राजगृहामध्ये आलेले आहेत आणि राजा बिंबिसारांनी त्यांना म्हटलेलं होतं की माझं अर्ध राज्य मी तुला देतो, त्यावर तू राज्य कर. तुझं शरीर इतकं सुकोमल आहे की तू त्या शरीराचा योग्य रीतीने उपभोग घ्यावा असं मला वाटतं. तुझ्या या शरीरावर हे जे चिवर आहे हे चांगलं दिसत नाही, योग्य वाटत नाही, म्हणून तू तुझ्या गृहस्थी जीवनाचा संपूर्णपणे फायदा घ्यावा असं मला वाटतं. परंतु तथागता त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने त्यांना नाकारलेला आहे, नकार दिलेला आहे. आणि मग त्याच वेळी जेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की मी अशा एका मार्गाचा शोध घेतो आहे की ज्यामुळे दुःखमुक्ती होईल, मग त्यावेळीच राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाकडून असं वचन घेतलेलं होतं की जेव्हा तुम्हाला हा धर्म मिळेल किंवा हा मार्ग सापडेल तेव्हा त्या मार्गाची माहिती तुम्ही मलाही द्याल, मला देखील त्या दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही सांगावा असं त्यावेळी वचन घेतलेलं होतं. आणि म्हणून आता मगध या प्रांतामध्ये बिंबिसाराच्या राजधानीमध्ये तथागत आलेले आहेत. त्याच्यापूर्वी जी जटिलांची जी दीक्षा झालेली आहे तर तेही आपण बघितलेलं आहे. तर त्यामधले हे जे 3ही जटिल बंधू होते म्हणजे काश्यप बंधू जे होते तर ते 3ही काश्यप बंधू जे तथागतांच्या या धम्मामध्ये विलीन झालेले आहेत, आलेले आहेत, त्यांच्या शिष्यांसह तो संपूर्ण संघ जो होता हा देखील या ठिकाणी बिंबिसाराच्या राजधानीमध्ये आलेला आहे. आणि लोकांना तेव्हा कळत नव्हतं की हे जे काश्यप बंधू आहेत तर हे तथागतांच्या सोबत कसे काय आहेत. म्हणजे या जटिल काश्यप बंधूंनी तथागतांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे की या सम्यक संबुद्धांनी किंवा जे त्यांच्या बाजूला जे सिद्धार्थ गौतम आपल्या इथून गेलेले होते त्यांनी यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. ते द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि ही जी मनाची स्थिती होती ही तथागतांनी ओळखली आणि त्यांनी त्या जटिल बंधूंना सांगितलं की तुम्ही या गोष्टीचं त्यांच्या शंकेचं जे आहे ते तुम्ही निरसन करा. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तर त्यावेळी तिथे किती लोक उपस्थित होते? 12 सहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ. तर अशा हे जे आहेत ते 12,000 लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी उपस्थित होते या राजा बिंबिसाराच्या वेळुवनामध्ये. आणि सगळ्यांनी मग तिथं तथागतांच्या जवळ जाऊन वंदन केलं, अभिवादन केलं. त्यावेळीची ती परंपरा होती जशी आजही आहे. आपण एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करतो, जय भीम करतो, गुड मॉर्निंग करतो, जे काही ज्या वेळेस असेल हॅव अ गुड डे वगैरे जे काही असेल ते आपण म्हणतो. आणि त्यावेळी तेव्हा देखील कुशलक्षेम कसे आहात, काय आहात असं विचारलं जायचं आणि मग बुद्धांच्या आजूबाजूला सगळ्यांनी बसायचे. मग तसेच हे देखील बुद्धांच्या समोर जाऊन बसल्यानंतर काही लोकांनी काय सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा आपल्या गावांमध्ये वेगवेगळी पद्धत असते. जसं नागपूरला काही वेगळी पद्धत असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही वेगळी पद्धत. धन्यवाद. जय भीम. आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आज जे 4 वाचन झाले आपले, सारीपुत्ताची धम्मदीक्षा, बिंबिसाराची धम्मदीक्षा, सुदत्ताला अनाथपिंड कसे नाव मिळाले आणि त्यानंतर प्रसेनजीतची धम्मदीक्षा यावर प्रकाश टाकायला त्यांचं स्पष्टीकरण द्यायला मी माननीय सुजाताताई गवई यांना
विनंती करते की त्यांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात करा. बुद्ध धम्म संघात त्रिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि विचारांना देखील त्रिवार वंदन करते. आज आपल्या कार्यक्रमाला जुळलेल्या सर्व मैत्रिणींचे शब्दसुमनांनी स्वागत करते. दररोज प्रमाणे आजचाही कार्यक्रम अतिउत्तम, म्हणजे खरंच रोज शब्द सापडत नाही की काय म्हणावं, इतका दर्जेदार कार्यक्रम आपला दररोज होत आहे. आज मालनताई बडवे यांनी वंदना घेतली आणि वंदनेचे सूर प्रत्येकीच्या घराघरामध्ये होते आणि प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण हे धम्ममय नक्कीच झालेलं असेल. त्यानंतर आजचं जे वाचन केलेलं होतं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं, ते ललिताताई निंबाडे यांनी अगदी सुस्पष्ट आवाजामध्ये प्रत्येकाला समजेल असं वाचन केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला स्वरसाद चढवला बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणावरून विजयवालाताई खंदारे यांनी. माझ्या बहिणीच्या आई आहेत त्या. गेल्या 2 वर्षापासून त्या आपल्याला जॉईन होत होत्या, परंतु यावर्षी त्यांनी स्वतःहून इच्छा प्रकट केली, कारण आपल्या मैत्रिणींना खरंच ही संधी द्यावी. यांना खूप यांच्यामध्ये गुण भरलेले असतात, परंतु संधी मिळत नाही आणि कुठेतरी आपलं एक कसं होईल, काय होईल, योग्य वाटेल की नाही, हा एक कुठेतरी न्यूनगंड असतो. तर माझं म्हणणं नेहमीच आहे मैत्रिणींना, चुकलं तरी चालेल, परंतु संधी तुम्हाला मिळते आहे ती अवश्य घ्या आणि त्यातूनच आपण माणूस चुकतच शिकत असतो. किती सुंदर गीत गायलं त्यांनी, आम्हालाही माहित नव्हतं एवढं छान गीत त्यांना गाता येते. मलाबाई राती सपान पडलं भारतरत्न भीमाचं, संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसले रथात. या संपूर्ण गीतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या सर्व जनतेसाठी, भारतीयांसाठी लिहून ठेवलेलं आहे, ते कशा प्रकारे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व किती छान होतं, या सगळ्यांचं वर्णन या गीतामधून आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे. खूप सुंदर. मम्मी खूप छान गायला. आता वळूया आपण सारांशाकडे. आज जे वाचन झालेलं आहे ते सगळं अश्वजितांनी त्यांना म्हटलं, ये धम्मा हेतुप्प भवा हेतू ते संग तथागतो आह तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनो. म्हणजे जे महाश्रमण आहेत, जे शाक्य कुलामध्ये जन्मलेले आहेत, त्यांचं शिष्यत्व, त्यांची परिव्रज्या मी धारण केलेली आहे, तेच माझे आता गुरु आहे आणि त्यांनी सांगितलेल्या या धम्माला मी अनुसरतो. त्यांनी जो धम्म सांगितला, त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक गोष्टीला हेतू आहे, कारण आहे, त्या गोष्टीचा उदय होतो आणि व्यय होतो, एवढं मला समजलेलं आहे आणि म्हणून मी त्यांचा धम्म हा धारण केलेला आहे. मग त्यांनी हे सांगितल्यानंतर त्यांनीही अश्वजितांचे जे गुरु होते, म्हणजेच तथागत सम्यक संबुद्ध जे होते, त्यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यापूर्वी त्यांनी महामोगलान यांना ही गोष्ट सांगितली. लहानपणी हे दोघेही मित्र असताना सारीपुत्तांचं नाव उपतिस्स होतं आणि मोगलान यांना कोलित नावाने संबोधल्या जात होतं. तर हे जेव्हा त्यांना समजलं की आता आपल्या दोघांनाही तथागतांचं शिष्यत्व पत्करायचं आहे, तर त्यावेळी आपले जे पहिले गुरु आहेत, जे संजय वेलट्टीपुत्त जे होते, त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागेल की तुम्ही आमच्या सोबत चला. तर त्यांनी सांगितलं, त्यांच्याजवळ गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही असे आम्हाला अश्वजित भेटलेले आहेत, एक त्यांचे जे महाश्रमण आहेत त्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे आणि आमची देखील इच्छा आहे की त्यांचं शिष्यत्व आम्हालाही पत्करायचं आहे, तर तुम्ही देखील आमच्या सोबत चलावं, अशी त्यांनी संजय वेलट्टीपुत्र यांच्याकडे जेव्हा इच्छा प्रकट केली, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही देखील जाऊ नका, आपण तिघांनी मिळून हा जो संघ आहे हा सांभाळूया. त्यांनी जाण्यास नकार दिला, परंतु हे दोघेही सारीपुत्त आणि महामोगलान जे होते, त्यांनी तिथे न थांबता तथागतांकडे त्यांनी गेलेले आहेत. आणि आपण बघतो की ज्यावेळी ते तिथे गेले, तर त्यावेळी लांबूनच येताना, दुरूनच येताना या दोघांना बघून तथागतांनी म्हटलेलं आहे की माझ्या धम्माचे
दोन शिलेदार म्हणजे माझा उजवा आणि डावा हात जो आहे ते आता येत आहेत, किंवा जे सगळ्यात उच्च स्थानी असणारे जे माझे शिष्य असतील ते दोघेही येत आहेत. तर हे सांगितल्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवज्जित झाले, म्हणजेच या धम्माची दीक्षा घेतली. दीक्षा आणि उपसंपदा आपण मागच्या काही भागांमध्ये वाचलेला आहे. आणि ही जी दीक्षा झालेली आहे ही वेळुवनामध्ये ज्या ठिकाणी तथागत आपल्या शिष्यांना धम्म देसना देत होते त्यावेळी हे तिथे गेलेले आहेत आणि यांची हे परिव्रजित हे धम्मामध्ये आलेले आहेत. म्हणजेच यांनी तथागतांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. आणि ते म्हणत असताना बघा फक्त दोन शब्द त्यांनी म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? एही भिक्खवे. हे दोन शब्दांनी त्यांची उपसंपदा झालेली आहे. म्हणजे भिक्खुंनो या एवढं म्हटल्यानंतर त्यांची उपसंपदा झालेली आहे. त्यानंतर संजय वेलट्टीपुत्तचे जे 250 शिष्य होते ते देखील यांच्यासोबत आलेले आहेत. हेही इथे ते देखील बुद्धांचे शिष्य झालेले आहेत असं इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर आहे राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा. आपण बघितलं की ज्यावेळी सिद्धार्थ गौतम आपलं गृहत्याग करून जेव्हा निघालेले होते तर तेव्हा ते राजगृहामध्ये आलेले आहेत आणि राजा बिंबिसारांनी त्यांना म्हटलेलं होतं की माझं अर्ध राज्य मी तुला देतो, त्यावर तू राज्य कर. तुझं शरीर इतकं सुकोमल आहे की तू त्या शरीराचा योग्य रीतीने उपभोग घ्यावा असं मला वाटतं. तुझ्या या शरीरावर हे जे चिवर आहे हे चांगलं दिसत नाही, योग्य वाटत नाही, म्हणून तू तुझ्या गृहस्थी जीवनाचा संपूर्णपणे फायदा घ्यावा असं मला वाटतं. परंतु तथागता त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने त्यांना नाकारलेला आहे, नकार दिलेला आहे. आणि मग त्याच वेळी जेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की मी अशा एका मार्गाचा शोध घेतो आहे की ज्यामुळे दुःख मुक्ती होईल, मग त्यावेळीच राजा बिंबिसाराने सिद्धार्थ गौतमाकडून असं वचन घेतलेलं होतं की जेव्हा तुम्हाला हा धर्म मिळेल किंवा हा मार्ग सापडेल तेव्हा त्या मार्गाची माहिती तुम्ही मलाही द्याल, मला देखील त्या दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही सांगावा असं त्यावेळी वचन घेतलेलं होतं. आणि म्हणून आता मगध या प्रांतामध्ये बिंबिसाराच्या राजधानीमध्ये तथागत आलेले आहेत. त्याच्यापूर्वी जी जटिलांची जी दीक्षा झालेली आहे तर तेही आपण बघितलेलं आहे. तर त्यामधले हे जे तीनही जटिल बंधू होते म्हणजे काश्यप बंधू जे होते तर ते तीनही काश्यप बंधू जे तथागतांच्या या धम्मामध्ये विलीन झालेले आहेत, आलेले आहेत, त्यांच्या शिष्यांसह तो संपूर्ण संघ जो होता हा देखील या ठिकाणी बिंबिसाराच्या राजधानीमध्ये आलेला आहे. आणि लोकांना तेव्हा कळत नव्हतं की हे जे काश्यप बंधू आहेत तर हे तथागतांच्या सोबत कसे काय आहेत. म्हणजे या जटिल काश्यप बंधूंनी तथागतांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे की या सम्यक संबुद्धांनी किंवा जे त्यांच्या बाजूला जे सिद्धार्थ गौतम आपल्या इथून गेलेले होते त्यांनी यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. ते द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि ही जी मनाची स्थिती होती ही तथागतांनी ओळखली आणि त्यांनी त्या जटिल बंधूंना सांगितलं की तुम्ही या गोष्टीचं त्यांच्या शंकेचं जे आहे ते तुम्ही निरसन करा. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तर त्यावेळी तिथे किती लोक उपस्थित होते? 12 दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ. तर अशा हे जे आहेत ते 12,000 लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी उपस्थित होते या राजा बिंबिसाराच्या वेळुवनामध्ये. आणि सगळ्यांनी मग तिथं तथागतांच्या जवळ जाऊन वंदन केलं, अभिवादन केलं. त्यावेळची ती परंपरा होती जशी आजही आहे. आपण एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करतो, जय भीम करतो, गुड मॉर्निंग करतो, जे काही ज्यावेळेस असेल हॅव अ गुड डे वगैरे जे काही असेल ते आपण म्हणतो. आणि त्यावेळी तेव्हा देखील कुशलक्षेम कसे आहात, काय आहात असं विचारलं जायचं आणि मग बुद्धांच्या आजूबाजूला सगळ्यांनी बसायचे. मग तसेच हे देखील बुद्धांच्या समोर जाऊन बसल्यानंतर काही लोकांनी काय सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा आपल्या गावांमध्ये वेगवेगळी पद्धत असते. जसं नागपूरला काही वेगळी पद्धत असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही वेगळी पद्धत. त्यासाठी त्यांची संस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि आपल्याला नेहमीप्रमाणे छान
स्पष्टीकरण त्यांनी पण व्यक्त केले की वाचन कमी आणि स्पष्टीकरण जास्त. खरंच त्यांचं स्पष्टीकरण खूप ऐकावं वाटते. अशा आमच्या लाडक्या अध्यक्षा सुजाताताई गवई यांचे पण मी संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी आज सुनीताताई नाही आहे, त्यांच्या शब्दात इथे कार्यक्रम संपला असे जाहीर करते. पण स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. उद्या भेटूया मैत्रिणींनो. आणि इथे कार्यक्रम